फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे. सध्या उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली आहे आणि बच्चे कंपनीला रोज काहीतरी नवीन हवं असतं आणि आपल्याला वाटतं काहीतरी हेल्दी द्यावं. त्यासाठी खास हेल्दी कलिंगड आईस्क्रीम आज आपण बनवणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने, विदाउट कंडेन्स मिल्क आणि कॉर्नफ्लॉवर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी काही कलिंगडाचे काप करून घेतलेले आहेत. त्याच्या बिया वगैरे काही काढलेल्या नाहीत. याचा आपण ज्यूस बनवून घेऊया आणि ज्यूस नंतर आपल्याला गाळूनच घ्यायचा आहे. यासाठी मी काही बिया काढलेल्या नाही. आता आपण याचा ज्यूस बनवून घेऊया. आता आपण हा ज्यूस जो आहे तो गाळणीने व्यवस्थित असं गाळून घेऊया. अशा प्रकारे आपला संपूर्ण ज्यूस जो आहे तो व्यवस्थित असा गाळून झालेला आहे. आता आपण तो मोजून घेऊया. इथे मी एक पॅन घेतलेला आहे. अशी मी एक वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हा ज्यूस घेऊया. हा 1 वाटी ज्यूस घेतलेला आहे आपण. इथे मी 2 वाट्या ज्यूस घेतलेला आहे कलिंगडाचा. आणि आता हा ज्यूस जो आहे तो आपल्याला अर्धा करून घ्यायचा आहे. म्हणजे 2 वाट्यांपैकी 1 वाटीच हा ज्यूस झाला पाहिजे. यासाठी मी आता गॅस मीडियम ठेवलेला आहे. आता आपण हा ज्यूस आटवून घेऊया व्यवस्थित उकळवून. आता या ज्यूसला छान अशी उकळी आलेली आहे. सतत असं आपण ढवळत राहायचं आहे. आणि हे कलिंगड जे आहे ते गोड असल्यामुळे मी याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमीच घालणार आहे. अजून थोडा हा ज्यूस आटला की मग आपण साखर याच्यामध्ये थोडी घालणार आहोत. मीडियम गॅस वरती मी आता हा आटवून घेते व्यवस्थित. आता हा ज्यूस बऱ्यापैकी अर्धा झालेला आहे. आता यामध्ये आपण 5 चमचे साखर घालून घेऊया. हा पोहे खायचा चमचा घेतलेला आहे मी. एवढी साखर इनफ होते, कारण की कलिंगड आपलं जास्त गोड आहे. त्यामुळे जर कलिंगड कमी गोड असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी सुद्धा चालू शकतं. आता साखर व्यवस्थित विरघळवून द्यायची आणि पुन्हा एक 7 ते 8 मिनिटं हा ज्यूस जो आहे तो व्यवस्थित आपण आटवून घ्यायचा आहे. आता हा ज्यूस व्यवस्थित आपला आटलेला आहे. आपण 2 वाट्या घेतला होता हा ज्यूस. आता जवळजवळ तो बरोबर असा 1 वाटी ज्यूस झालेला आहे. आपला टोमॅटोचा सॉस कसा असतो तसा दिसतो. हा एकदम पण घट्ट होत नाही, पण आपण बरोबर तो आटवल्यामुळे 1 वाटी हा ज्यूस झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा ज्यूस व्यवस्थित असा थंड करून घेऊया रूम टेम्परेचरला. इथे मी 1 वाटी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. अशी रूम टेम्परेचरला मेल्ट करून घेतलेली आहे. आता या व्हिपिंग क्रीम मध्ये आपण 1/2 कप मिल्क पावडर टाकणार आहोत आणि व्यवस्थित अशी आपण ही विस्क करून घेणार आहे. सेमी स्टिफ पीक येईपर्यंत आपण हे विस्क करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे फेटून घेतलेलं आहे. आपल्याला एकदम स्टिफ पीक नाही घ्यायचा आहे, असा पडला तरी चालेल. सेमी स्टिफ पर्यंत आपल्याला ही क्रीम व्हिपिंग करून घ्यायची आहे. आणि जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तर तुम्ही हँड विस्कर जे असतं आपल्याकडे त्याने पण तुम्ही ही क्रीम व्हिप करू शकता. त्यासाठी काय करायचं, एक मोठं भांड घ्यायचं, त्याच्यामध्ये बर्फ घ्यायचा आणि हे क्रीमचं भांड त्याच्यावर ठेवायचं आणि कंटिन्यू व्हिप करत राहायचं. त्याला थोडा वेळ लागतो पण त्याने सुद्धा होऊ शकतं. आपली ही क्रीम झालेली आहे व्यवस्थित. त्यामध्ये आपण जे कलिंगडाचा ज्यूस आटवलेला होता तो घालून घेऊया. व्यवस्थित असा हा थंड झालेला आहे तो घालून घेऊया आपण. त्याच्यामध्ये सर्व घालायचा जेणेकरून त्याचा फ्लेवर छान असा उतरतो. आणि यामध्ये व्हॅनिलाचे 2 थेंब टाकायचे. असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालू शकतं. इथे मी रूअफजा घेतलेला आहे, ते आपण 2 टेबलस्पून घालून घेऊया याच्यामध्ये. रूअफजा आणि कलिंगडाचं कॉम्बिनेशन फार छान असं लागतं आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया आपण. आपल्या आईस्क्रीमला फार छान असा फ्लेवर आणि कलर पण येणार आहे याने. आता पुन्हा एकदा आपण हे विस्करच्या साह्याने व्यवस्थित असं स्मॅश करून घेऊया. आता हे छान असं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित. असं हे असं पडलं पाहिजे रिबिंग कन्सिस्टन्सी मध्ये. आणि आता आपण हे सेट करण्यासाठी ठेवून देऊया. इथे मी हा एक प्लास्टिकचा कंटेनर घेतलेला आहे. हा आईस्क्रीमचाच कंटेनर आहे. त्याच्यामध्ये मी हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवून देणार आहे. या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये फूड कलर ऍड करू शकता, पण मला नॅचरल कलरच बरोबर वाटतोय, त्यामुळे मी कोणताही फूड कलर याच्यामध्ये ऍड करणार नाहीये. आणि आता हे हलकस असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे काही एअर गॅप असेल तर ते निघून जाईल. आणि आता याच्यावरती गार्निशिंग साठी मी थोडंसं हे रूअफजाचं सिरप आहे ते थेंब थेंब कुठे कुठे टाकणार असं रॅन्डमली. आणि आपल्याकडे टूथपिक असते त्याने जस्ट असं 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 करून एक डिझाईन तयार करून घ्यायची याच्यावरती छान अशी. आणि आपलं आईस्क्रीम दिसायला पण छान होतं आणि खायला पण छान लागतं. अशा पद्धतीने आपण या कंटेनर मध्ये व्यवस्थित असं हे सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. तुमच्याकडे जर असं प्लास्टिकचा एअरटाईट कंटेनर नसेल तर तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये सेट केलं तरी सुद्धा चालू शकतं. फक्त एवढंच आहे की स्टीलच्या डब्यामध्ये सेट करताना त्याच्यामध्ये वरती तुम्ही एखादा क्लीन रॅप लावा. अदरवाईज कोणतीही प्लास्टिकची कॅरी बॅग जरी कापून लावली तरी सुद्धा चालू शकतं. आणि स्टीलच्या भांड्यामध्ये प्लास्टिक पेक्षा लवकर आपलं आईस्क्रीम सेट होतं. आता हे आपण जवळजवळ पूर्ण रात्रभर हे
सेट होण्यासाठी फ्रीझर मध्ये ठेवून देणार आहोत. व्यवस्थित असं पॅक करायचं आणि ठेवून द्यायचं. आता इथे आपण काल जे कलिंगडाचं आईस्क्रीम बनवायला ठेवलेलं होतं ह्या डब्यामध्ये बघून घेऊया. अतिशय छान असं सेट झालेलं आहे, मऊसर आहे, कुठेही आईस क्रिस्टल याच्यामध्ये जमा झालेले नाहीयेत. आता आपण हे काढून घेऊया सर्विंग बाउल मध्ये. असा जर तुमच्याकडे स्कूप असेल तर घ्या, अदरवाईज आपल्या चमच्याने काढलं तरी सुद्धा चालू शकतं. कुठल्याच पद्धतीचे आईस क्रिस्टल याच्यामध्ये जमा झालेले नाही. खूप छान असं स्मूथ आईस्क्रीम तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण आणखीन आईस्क्रीम काढून घेऊया बाउल मध्ये. अशा पद्धतीने छान आपलं सुपर सॉफ्ट आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आता गार्निशिंग साठी याच्यावरती थोडंसं मी रोज सिरप स्प्रेड करणार आहे. हे पण ऐच्छिक आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, अदरवाईज नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं. अशा पद्धतीने आपलं छान असं हे कलिंगडाचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे अतिशय सोप्या पद्धतीने. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.